नमस्कार मित्रांनो, कशात सर्व पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल। मस्त की पूजा वगैरे झाली, बाकी नाच वगैरे काढलेला, ड्रेस वगैरे घालून, नंतर खूप काय केलं, बँजो वगैरे वाजवला आणि खूप काल मजा आली। आणि आज विसर्जनचा दिवस आहे आपल्याकडे, 1.5 दिवसाचाच म्हणजे गणपती ठेवतो आपण। बाकी आता विसर्जन होणार आहे थोड्याच वेळात, तरी आता वाजलेत 11। बघूया आता, तरी आपण आरती करून घेऊया सगळे। आता आरतीसाठी उत्सुकता आहे, आरती केल्यावरती आपण भेटूया। चला मग आरती केल्यावरतीच भेटूया। कृपेची सावली देवा दिनावरी करी, जावे भजन आम्ही नमतो तव जन। फायनली मित्रांनो आरती झाली आहे, तुम्ही बघितलंच असेल किती मजा आली आरतीला। नंतर आपला मृणाल भाई पण आहे पाठी। आता थोड्याच वेळात आपण विसर्जनसाठी आपला गणपती बाहेर काढणार। तुम्ही सगळं बघा, हा व्लॉग एंडपर्यंत बघा। बाकी आता तुम्हाला दाखवतो, या सीझनला ना तुम्हाला कुठेच फणस भेटणार नाही, पण आपल्या घरी फणस असतो। कारण की आपल्याकडे असा एक झाड आहे, तो पावसातच म्हणजे फणस येतो। दाखवतो तुम्हाला। तरी हा पाहू शकता आपला पावसाळी फणस, किती एकदम टेस्टी आहे आणि कलर सुद्धा भारी आहे। आणि फणस आमचा मग आता एवढाच मोठा पाहिजे ना, परत नाही। टेस्टला सुद्धा भारी आहे। असे 2 फणस होते, एक फणस तर आल्यावरतीच खाल्ला, हा एक प्रसादीसाठी ठेवलेला। मस्त, टेन्शनच नाही। आपला पांडू पण झोपला इकडं, पांडू झोपला, शिम्मी पण आहे इकडे। कालचा जागरण भारी पडला त्यांना। बाकी आपला काका पण आहे इकडे, और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह। एक इथं सुद्धा आपली प्रसाद कटिंग चालू आहे। आपला भाई म्हणजे काका काय संत्रे बिंत्रे काय सोलतोय। बाकी आपले काका इकडे केळी वगैरे कापतायत, तुम्ही पाहू शकता। आणि आपला काका फपनीस सुद्धा आपला सोलत आहे। मगाशी ऑरेंज बोललो, जरा चूक झाली। बाकी इकडे आता लाडू सुद्धा आता कापायला घेत आहेत, तुम्ही जसं की पाहू शकता। मस्त वेगळी टेन्शन। आणि आज देवाचं नैवेद्य सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे, एकदम भारी आहे। बाकी यांचं देवगणा सर्व पूजा म्हणा, आरती व इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमनाच्या ओम तत्सत। बघितलं असेल आपण आता विसर्जन पूजा केली। बाकी आता तुम्हाला सांगतो, आता पूर्ण विसर्जन वगैरेची तयारी झालेली आहे, प्रसाद वगैरे कट करून झालेली आहे। आता फक्त विसर्जनला जायचं आहे आपल्याला मस्तपैकी। आता काय कसा दिवस आले कसे गेले काय समजलेच नाही। बाकी बघत राहा ब्लॉग तुम्ही। आता आत्ताच उत्तर पूजा करून आलो आहे, बाकी नैवेद्य वगैरे दिलं आहे। तर चला मोरया मोरया, लवकर या। मोरया मंगल मूर्ती, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया मोरया, गणपती बाप्पा। तर सगळी मंडळी आपल्याला हळूहळू येत आहेत। आपले शिन्या दादा पण आलेले आहेत, पाहू शकता।
आणि आपला काका पण आलेला आहे. एक गणपती आधीच तिकडे विसर्जन झालेलं आहे. बाकी प्रतीकसुद्धा आलेला आहे. सगळे त्या चिन्या दादा पण लेट आला विसर्जनला. काय एवढं लेट कसं झालं दादा तुला? मला काय माहित नाही, 6 वाजता येऊन बसलो होतो कातूर. पण तू लेट आलास कसं? बाकी सगळे आपले ज्येष्ठ नागरिक सुद्धा आलेले आहेत. बाकी अजून सुद्धा माणसं येत आहेत, लेडीज मंडळी सुद्धा येतात तिकडून, पाहू शकता. आता बघूया लवकरात लवकर आपण विसर्जन करूया. चला की आपल्याला तांदूळ सुद्धा भेटलेले आहेत, पाहू शकता. आणि आपला प्रतीक शेटला जास्त तांदूळ भेटलेत, मला कमी भेटलेत. छोट्या मोठ्याचं आहे, जो छोटा त्याला तांदूळ कमी भेटतो. छत्री जरा घ्या, गणपती उडते हा का धावतोय? जरा तू पुढे हो मग तिथं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लाडू मोदक येऊया. गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया, मोरया. जय. मोरया, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा. तरी आता प्रसादीवाले सुद्धा तयार आहेत प्रसादी वाटायला. आणि सगळे गणेश भक्त येत आहेत प्रसादी घ्यायला. पहिला आपला गणेश भक्त प्रतीक प्रसादी घ्यायला येत आहे. तरी बघा काय काय भेटत आहे. एवढी प्रसाद भेटलेली आहे. प्रतीकची मजा झालेली आहे पूर्णपणे आणि बाबांची पण मजा झालेली आहे. बाबा समजत नाही कुठला आयटम खायचा तोच समजत नाही प्रतीकला. पण प्रतीक खुश आहे आता. लवकरात लवकर लाईन लावावे. गणेश भक्तांनी कृपा करून लाईन लावावे. गणेश भक्तांनी कृपा करून लाईन लावावे. लाईनीतून प्रसाद घ्यावे. भाविकांनी ते सगळ्यांनी लाईनीत प्रसाद घ्यावे. लाईन लावावे सगळ्यांनी. तरी आता काका आपला गणपती विसर्जन पूर्ण संपन्न झालेलं आहे. तरी तुम्हाला आता तुम्ही काय बोलू इच्छिता? यावर्षी आमचं खरोखरच गणपती आनंदात सगळं झालेलं आहे. हा फक्त जरा थोडीशी जरा दुःखाची गोष्ट झाली म्हणून आम्ही काही संध्याकाळचा कार्यक्रम जो ठरवला होता हा तो जो नियोजन झालेला नाही.
म्हणून त्याच्यात आम्ही म्हणजे सकाळी जो आम्ही सर्व आमच्या कुटुंब परिवाराने जो टाईम ठरवला लवकरात लवकर आपल्या शेजारी अशी गोष्ट घडल्यामुळे दुःखाची म्हणून 11 11:30ला आम्ही गणपती पाणी विसर्जन केला. बरोबर. आणि त्याच्यामुळे आमचा आज जो हलवाजा होता परत सर्व मंडळी गावची नाचायला वगैरे येणार होते पण अशी गोष्ट झाल्यामुळे आम्ही जरा थोडीशी नर्वस झालेलो आहोत. बाकी तसं काही नाही पण ते आपल्या हातात नसतं. बरोबर बरोबर. पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे सर्व. ठीक आहे. धन्यवाद. ओके. तरी आपल्या छोट्या बाबू लोकांनी सुद्धा प्रसाद घेतले, जियाने सुद्धा प्रसाद घेतले. आटला पडल्या. बाकी प्रसाद एकदम प्रसाद आम्हाला पण द्या, नाही तर तुम्ही हेच कराल. आपला दादा प्रसाद खूप चांगलं, खूप म्हणजे पुण्याचं काम करतोय दादा प्रसाद वाटणे म्हणजे. बाकी मला सुद्धा केळी द्या. एक केळा दिलात तर बरं झालं, बरं होईल. अर्धा द्या. एक अर्धा केळा द्या फक्त, बाकी काय नका देऊ. बस चला आता. प्रसादवाले पण आता त्यांच्यात भांडणं करतायत. आता सगळे निघालेले आहेत. बाकी तुम्हाला आता घरी जाऊनच भेटूया. चला मग, भूक आता जरा प्रसाद वगैरे खातो आणि भेटतो. चला मग डायरेक्ट घरीच भेटूया. चला. तरी फायनली आपण मित्रांनो घरी आलेलो आहे. विसर्जन वगैरे एकदम पारंपरिक पद्धतीने पार पडलेलं आहे आणि पूर्ण आपलं सगळं संपन्न झालेलं आहे. थोडं फक्त प्रॉब्लेम आला, शेजारचे जरा हे झाले, आपले बाबा होते ओळखीचे, ते जरा RIP झाले. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की विसर्जन असं झालं, आगमन थाटामाटात झालं, विसर्जन असं शांततेत. तरी थोडं कारण आहे, आता तुम्हाला सांगितलंच असेल. बाकी काय नाही, आता होत असतं, काय आपल्या हातात लिहिलेलं नाही. बाकी आजचा व्लॉग हा इथेच एंड करूया असं मी जाहीर करतो. बाकी आजचा व्लॉग कसा होता विसर्जनचा तो कमेंट करून नक्कीच सांगा. बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, गुड बाय, जय महाराष्ट्र.